गवळणीला गोपाळांना गोकुळवासियांना जो आनंद झाला तो आनंद त्यांनी अगदी सात्विकरित्या त्या ठिकाणी प्रगट केला. घर स्वच्छ केलेलं आहे. घरासमोर पुढे सुंदर त्या ठिकाणी सडा समर्जन करून रांगोळ्या रेखाटलेल्या आहेत. दाराला सुंदर त्या ठिकाणी तोरणं बांधलेली आहेत, नाही का. दाराच्या समोर बरोबर गुढी उभारलेली आहे. गुढी हे विजयाचं, ऐश्वर्याचं, वैभवाचं प्रतीक आहे. आनंद त्या ठिकाणी मोठ्या सात्विकतेने त्यांनी तो प्रगट केलेला आहे. तमोगुणात्मक आनंद त्या ठिकाणी प्रगट केला नाही, सात्विकतेनेच केलेला आहे. आणि जो तो आता कृष्णाला पाहण्याकरिता नंद राजाच्या घराकडे धाव घेऊ लागलेला आहे. परंतु प्रकार असा होईल, नंदाच्या वाड्याभोवती प्रचंड त्या ठिकाणी गर्दी झालेली आहे. दर्शनाकरिता रांगाच्या रांगा त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. नंदाच्या वाड्यामध्ये प्रवेश केला. भगवंताला पाहिल्याबरोबर ज्याला त्याला समाधी लागली. पाहिल्या वेद लावी वैसे जीवी जडोनी असा तो भगवान परमात्मा होता. सर्वांना आपल्या रूपाने, आपल्या छंदाने, आपल्या गुणाने, आपल्या कलेने तो आपलासा करी. तुका म्हणे छंदे गेले वेदी गोविंदे, सर्वांना त्या ठिकाणी आपलासा करी. ज्यामुळे आत गेलेले बाहेर येईच ना. बाहेरचे मोठा गदारोळ करू लागले. नंद राजाने पटकीने आपले 2-4 सिक्युरिटी पाठवले. महाराज चला म्हणले, यांना बाहेर काढा, बाहेरचे आत घ्या. मोठी गर्दी त्या ठिकाणी नंद राजाच्या वाड्याभोवती होऊ लागली. जो तो कृष्णाला पाहण्याकरिता येईल आणि त्याला पाहिल्याबरोबर सर्व देहभान त्या ठिकाणी विसरून जाईल असा तो भगवान परमात्मा सुंदर होता. रवी शशिकळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, नाही का. सावळे परब्रह्म आवडे जीवा मने मनराणी वा घर केले म्हणून जगद्गुरु तुकोबरांनी त्या सुखामध्येच अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तुका म्हणे माझे यांची सर्व सुख, किंवा तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. अशा भगवंताला पाहण्याकरिता जो तो नंद राजाच्या वाड्याकडे धाव घेऊ लागत आहे. आणि एक क्षण त्या ठिकाणी त्याला पाहावं आणि आपलं जीवन त्या ठिकाणी सार्थक करून घ्यावं. परंतु त्या एक क्षणामध्ये तो आपला भाव त्या ठिकाणी प्रगट व्हावा ही अवस्था त्या ठिकाणी कारणीभूत असावी, नाही का. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या. आपण असंख्य वेळेस त्या विठ्ठलाला पाहतो, परंतु पाहण्याचा दृष्टिकोन तो नसल्या कारणाने आपल्या जन्माचं सार्थक होत नाही. तुका पंढरीस गेला पुन्हा जन्मा नाही आला. पाहण्याचा दृष्टिकोन तो असावा. तो दृष्टिकोन त्या ठिकाणी गोकुळातील गोपाळांमध्ये होता, गवळणींमध्ये होता, नाही का. मग भगवंताने आपली त्या ठिकाणी लीला सुरुवात केली. जसं जसं गोकुळातील गोपाळ गवळणी त्याला पाहण्याकरिता येईल त्या ठिकाणी सर्वांच्या चित्ताची तो चोरी करू लागला. चित्त चोरी गेले तुका म्हणे भगवंताने दही दूध तूप लोण्याची चोरी केली म्हणजे चित्ताची चोरी केली. नवनीताची चोरी केली म्हणजे चित्ताची केली, नाही का. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. आता चित्ताची चोरी झाल्या कारणाने सर्व गोपाळ गवळणी हे भगवंताशी रथ झाले, नाही का. विधेयी तत्वाला त्या ठिकाणी पोहोचले, नाही का. भगवंताच्या चरणी आता मन चित्त समर्पित झालं, नाही का. एक गवळण त्यातून भानावर आली आणि नंद राजाच्या वाड्या बाहेर पडल्याबरोबर तिने मोठा आक्रांत मांडला. हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त.
आता कैसी जाऊ घरा नो हे बरा लौकिक सर्वांची चित्ताची चोरी केली. त्यामुळे सर्व भगवंताशी एकरूप झाले. आता इतर विषयांमध्ये इतर कार्यांमध्ये त्या ठिकाणी मन रमेना. नाही का? जसं भूक लागल्याच्या नंतर कीर्तनामध्ये मन रमत नाही का? कितीही गोडवा असो गोडी तिकडेच असतील. हे प्रसादाची वाट. त्यामुळे त्याच्यामध्ये रस निर्माण होत नाही का? भगवंताने सर्वांच्या चित्ताची चोरी केली. आता कोणत्याही विषयांमध्ये त्या ठिकाणी रस वाटे ना. नाही का? गवळणी नवनीत विक्री करण्याकरिता जरी घेऊन गेले तर दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या वगैरे म्हणतच नसत. गोविंद घ्या, दामोदर घ्या. एवढ्या त्या भगवंताशी एकरूप झालेले. एक गवळण म्हणली भगवंतानी आज खरी चोरी केली बर का. पाहती गवळणी गवती पालती झाली म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे. आज खरी नंद राजाच्या लेकाने कृष्णाने चोरी केली. कोणाच्या ठिकाणी काहीच ठेवलं नाही. आता या देहामध्ये फक्त तो आणि तोच त्या ठिकाणी स्थापन झाला. आता हरी नाही का? सर्व ठिकाणी तो हरीच आणि सर्व ठिकाणी देखील हरीच दिसू लागलेला आहे. अवघ्या गोकुळामध्ये एवढं भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. नाही का? आणि अशा वेळेमध्येच भगवंतांनी नानाविध प्रकारच्या त्या ठिकाणी खोड्या केलेल्या आहेत की ज्या रांगाने केलेल्या आहेत. रांगता गोधनी राखत आहे. भगवंताने रांगत असताना दही दूध तूप लोण्याची चोरी केली. यथेच्छ त्याचा स्वाद चाकला. नाही का? परंतु त्याच बरोबर एक खोडी जी केली ती माती खाण्याची खोडी बर का. म्हणजे माती खाणे हा व्यावहारिक जीवनामध्ये वाद प्रचार थोडासा वेगळ्या अर्थाने त्या ठिकाणी घेतला जातो. परंतु भगवान परमात्म्याने खरोखर माती खाल्ली. म्हणजे व्यावहारिक जीवनामधला जो वाद प्रचार आहे हा चुकीचा आहे असं नाही. तो वेगळ्या अंगाने वेगळ्या लक्षणाने वेगळ्या अर्थाने त्या ठिकाणी घेतला जातो. या ठिकाणी खरोखर भगवंताने माती खाल्ली. अंगणामध्ये खेळत असताना त्या ठिकाणी मातीचा एक खडा उचलला आणि तोंडामध्ये चाकला. पृथ्वी मातेला देखील धन्यत्व त्या ठिकाणी प्राप्त झाले की भगवंताने आपले रजकन त्या ठिकाणी सेवन केले. अवघ तोंड त्या ठिकाणी मातीने माखलेलं. आजही पहा खेड्यामध्ये बघा. आता सोसायटीमध्ये कुठं आले अंगण आणि कुठं आली माती. त्यांच्या आयुष्याची माती व्हायची वेळ आली महाराज. घरात मरून पडतं तर 8-8 दिवस कळत नाही. जेव्हा वास येईल तेव्हा सोसायटीमध्ये कळतं साईड में कुछ तो गया है. परंतु ग्रामीण भागात आजही त्या ठिकाणी लहान लेकरं अंगणामध्ये खेळायला लागली ती माती खाती. आणि माती खाल्ल्याबरोबर पहा तेवढ्यात तिची आई त्या लेकराची आई बळत येते. एखादी जरा त्या ठिकाणी कडक असेल तर आल्याबरोबर मागून एक धपाटा दिली. काय खाल्ले. बऱ्याचशा माता मावळ्यांचा त्या ठिकाणी अनुभव आहे. भगवंताने माती खाल्ली आणि माती खाल्ली. यशोदा मैयाने पाहिलं आणि धावत आली कृष्णाच्या काळजीपोटी आणि मागून असा धपाटा टाकल्यागत केला. नाही का? कृष्णाने रागाने पाहिलं पण कृष्णाला जाणीव झाली आपण लीलेमध्ये आहोत. आपण यशोदेचं लेकरू त्या ठिकाणी ही भूमिका बजावत आहोत. नाही का? नाही तर भगवंताला त्या ठिकाणी धपाटा घालण्याचा अधिकार कोणाचा महाराज. नुसतं त्यांनी पाहिलं तरी आपल्याला सुधारायचं नाही. असं तो भगवान परमात्मा आहे. यशोदा मैयाने त्या ठिकाणी आकर म्हटलं. अवघ्या ब्रह्मांडाचं दर्शन यशोदेला घडवलं. यशोदेला त्या ठिकाणीच भाव समाधी लागली. कृष्णाने परत जाग केलं. आकार म्हणते. यशोदेने बोट घातला. अवघड तोंड त्या ठिकाणी बोटाने चाचून पाहिलं. पुढे मातीचा खडा राहिला का. अवघड तोंड जीभ त्या ठिकाणी मातीने लाल झालेली. कृष्णा माती खातो. अरे आपल्या घरी काही खायला कमी आहे का. नाही का. कशाला माती खातो. अगं आई मी कुठे माती खाईन का. नाही का. मी कुठे माती खाईन का.
माझ्या नावावर बरीचशी मंडळी माती खातात, मी कुठे माती खाईल का? हा, अगं आई तुला सांगतो, देवा शपथ, देवच शपथ घेतोय देवाची. अगं देवा शपथ, मी नाही माती खाली, नवे नवे मी माती पाहिली पण नाही. यशोदेला तो भगवान श्रीकृष्णाचा लटका आव आणलेला भाव थोडासा त्या ठिकाणी आवडला. यशोदा मैया गारातल्या गारात हसू लागली. अरे कृष्णा, अवघं तोंड तुझं त्या ठिकाणी मातीने माखलेलं आहे, जीभ लाल झालेली आहे, आणि तू तरीही मान्य करीत नाही. अगं नाही खाल्लं, तू भलताच लटका आव त्या ठिकाणी माझ्यावर घेते. कदाचित तुला म्हणे बलराम दादानी सांगितलं असेल नाही का, तो असाच आहे, माझा पक्षपात करीत आहे, तू कोणाचंही ऐकू नको. मी माती खाल्लेली नाही, मी पाहिली देखील नाही. यशोदा म्हणजे कृष्णा, अरे कशाला या खोड्या करतो नाही का, कशाला माती खातो, हे वागणं बरं नवं म्हणून त्या ठिकाणी कृष्णावर यशोदा मैयाने लटका हात उगारला. हात उगारल्या बरोबर कृष्णाने टपकीने डोळ्यात पाणी आले आणि यशोदेकडेच पाहून म्हणू लागला, आई मजला मारू नको, आई मजला मी नाही मारते. कृष्णाच्या लटका आळ तो भाव पाहून यशोदेला देखील त्या ठिकाणी वरून आला आणि कृष्णाला हृदयाशी कवटाळून अशा नानाविध प्रकारच्या खोड्या भगवंतांनी त्या ठिकाणी केल्या. एकदा आला मुचे घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊनी होता काचा डेरा, फोडीला सैरा त्यावरी. एका गवळणीच्या घरी जावं आपल्या सौंगड्यांना घेऊन आणि त्या गवळणीच्या घरात शिरावं. पूर्वी वाडे असायचे मोठमोठे, शिंक्यावर दही दूध तूप लोणी वगैरे साठवून ठेवलेलं असायचं नाही का. भगवंताने लोण्यावर तुपावर त्या ठिकाणी ताव मारावा. पूर्वीची लोक जेवायला बसली की तांब्याभर तूप घेऊन बसायचे. आता खाणं असं आलेलं आहे की महाराज तांब्या घेऊन बसावं लागतं. फरक एवढाच आहे. आजकाल महाराज ढवळे सुद्धा पाणीपुरी, कच्ची दाबेली, पिझ्झा याला ढवळे म्हणाव का? नाही. पूर्वीचे पहा, कौशल्या मातेला काय डोहाळे लागले होते, यशोदा मैयाला त्या ठिकाणी देवकीला काय डोहाळे लागले होते नाही. आजकालचे डोहाळे विठ्ठल
गवळणींच्या घरी जावं, दही दूध तूप इथेच भक्षण करावं, हा, आणि ताकाचा डेरा घ्यावा. त्या गवळणींचे सासरे बाहेर अंगणामध्ये बाजेवर निजलेले नाही का? हा, एकदा सासू आणि सासरा बनलं की त्यांचा नंबर बाहेरच असतो. त्यांचा नंबर पुन्हा घरात नाही, हा, बाहेर अंगणात नाही का? हा. आणि त्या ठिकाणी बाजेवर निजलेले, हा, भगवंताने तो ताकाचा डेरा घ्यावा, फोडीला सैरा त्यावरी, आणि त्यांच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी, हा, पहा, ताकामध्ये साराचा लवलेश नाही म्हणून ताक हे आसार आहे. भगवंताने फोडून नाश केला तो आसार तिचा केलेला आहे. परमार्थ हा तरुण वयातच करावा. एकदा शरीर थकलं की ते आसार होतं. विठ्ठल 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 नाही, विठ्ठल विठ्ठलच बाबा लागते. पार दात बीत पडल्यावर शरीराचा जर सारच निघून गेला, आसारतेमध्ये काय परमार्थ करतात नाही का? म्हणून परमार्थ अशा तरुण मुलांनी करावं. हा, ही अशी तरुण मुलं त्या ठिकाणी शिक्षण संस्थेत घालावी, त्यांना हरिपाठ पाठ करावा लावावा, काकडा पाठ करावा लावावा, हा, भगवद्गीतेची संहिता द्यावी नाही का? गायनाची अंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हा, त्यांना भजन शिकवावं, गायन शिकवावं, मृदुंग शिकवावं, हा नाही का? आपल्या गावातल्या उत्सवामध्ये गावातलेच 50 टाळकरी सहज उभे राहिले पाहिजे. सहज म्हणतोय मी, हा, आडबळ तर 100ला कोणी पोचवू, हा, सहज म्हणलं तरी त्या ठिकाणी 50 टाळकरी उभे राहिले पाहिजे. असं परमार्थ गावामध्ये झालं पाहिजे. नुसतं आमच्या सत्तेचे 50 वर्ष झाले नाही का, आणि सुवर्ण महोत्सव आहे आणि 75 झाले, अमृत महोत्सव, तुम्ही या, कशाला या? गावातले जर 75ला जर 75 टाळकरी उभे राहत नसेल तर काय त्याला अर्थ आहे नाही का? अहो, बाहेरून येणाऱ्यांचा आपण त्या ठिकाणी सन्मानाने स्वागत करावं की ते आपल्या सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी उत्सवामध्ये सहभागी झाले. परंतु गावातल्या मंडळींचं कर्तव्य आहे, हा, नुसतं मंडळ असून चालत नाही. मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता टाळ घेऊन उभा पाहिजे, तेव्हा खरं ते मंडळ आहे. असं भव्य दिव्य नियोजन आमच्या खोलेश्वर तरुण मंडळांनी केले नाही. या खोलेश्वर तरुण मंडळांनी खोलवर अंतकरणात जाणीवपूर्वक लक्षात घ्या, पुढल्या सप्त्याच्या वेळेस कमीत कमी 15 तरी टाळकरी तुमच्यातले उभे राहिले पाहिजे. नाही कीर्तनाला बोलवलं तरी चालू, नुसतं बघायला येत उभे राहिले. काहीतरी पारमार्थिक एक क्रांती घडून येणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे सगळे अधिकार संपन्न आहेत, सगळे धीव आळंदी पंढरीची वारी करणारे आहेत, सगळे माळकरी आहेत नाही का? आणि आजच्या सेवेचा योग हा जगद्गुरु तुकोबरांच्या साक्षीने शिळा मंदिराच्या पुढेच आमचं त्या ठिकाणी निश्चित झालेला आहे. परंतु गतवर्षी जमलं नाही का? आमच्या ही रावळामध्ये पारंपरिक उत्सव चालू असतो, त्याची सांगता उद्या आहे नाही का? हा द्वादशीला काल आहे. वास्तविक वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार द्वादशीला काला करता येत नाही. जोपर्यंत आता द्वादशीचं साखराचं कीर्तन, द्वादशीची खिरापत, जोपर्यंत द्वादशीची खिरापत होत नाही तोपर्यंत काला करता येत नाही. पुढल्या वर्षी एक दिवस तुम्ही त्या ठिकाणी वाढवा, आणि पुढल्या वर्षी कमीत कमी खोलेश्वर तरुण मंडळ कमीत कमी 10-15 टाळकरी तरी तुमचे उभे पाहिजे. नुसता बुक्का लावायचा नाही, टाळ घेऊन उभा राहायचं. सगळी भजनी मंडळी आहेत महाराज नाही का? हे आपलं पारमार्थिक वैभव त्या ठिकाणी आपण आबाधित राखलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. इतरांनी आपल्या सप्ताहातून आदर्श घ्यावा असा सप्ताह आपण त्या ठिकाणी साजरा केला पाहिजे. विठ्ठल असार्थतेचं ते प्रतीक आहे. म्हणून परमार्थ तरुण वयामध्ये करावा. शरीर थकल्यावर घराबाहेर काढल्यावर नव्हे, जवळ हे सकळ सिद्ध आहे तेव्हा त्या ठिकाणी तो परमार्थ साजरा करावा. मग भगवंताने अशा नानाविध प्रकारच्या खोड्या कराव्या. एका ठिकाणी जावं गवळणींच्या घरी, आणि गवळणींच्या अवघ्या गाया त्या ठिकाणी गोठ्यातून सोडून द्यावेत आणि त्या ठिकाणी गाढवं बांधावीत. पाठीच्या काळी गवळणी उठल्या धारा काढण्याकरिता गेल्या, ती दुधाऐवजी लाखाच मिळेल.
त्यानंतर अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्र पाणी. एखाद्या गवळणींनी जर सुंदर त्या ठिकाणी रांगोळी काढली की भगवंतानी यावं आणि त्या रांगोळीवर लघवी करावी. असा तो भगवान परमात्मा थोड्या करून अवघ गोकुळ त्याने त्रासून टाकले. सगळ्या गवळणी त्या ठिकाणी यशोदेकडे गाराने घेऊन आली. गवळणी अवघ्या गवळणी आल्या नंदाच्या घरी. जातो आम्ही गोकुळ सोडून हे बाई आम्हासी पाहाविना. यशोदे बाळ तुझा काना कोटवरी सोसू धिंगाणा. आता कृष्णाला तुझ्या आवर नाही का, नाहीतर आम्ही गोकुळात राहावं की जावं हे तरी तू निश्चित आम्हाला सांग. भगवंताविषयी गाराने त्या ठिकाणी ऐकायला मिळाल्यावर यशोदा थोडीशी घरीवरली, रडू लागली. ऐसी ऐकता गारानी यशोदे नैनी आले पाणी. कृष्णा कोणी टाकुनी एका जनार्दनी चरणी प्रेम तया आवरे ना. नाही का, कृष्णाबद्दल त्या ठिकाणी गवळणी तक्रार करू लागलेल्या यशोदेला ते सहन झालं नाही. रडू लागली यशोदा. नाही का, महाराज माऊलीचं लेकरू कसं का असना, काळ्यातलं काळं जरी असलं तरी त्याला ती काजळाचा टिपका लावते. तिच्यासाठी तो सुंदरच आहे. ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभा विन प्रीती. का एवढा प्रेम भाव त्या ठिकाणी. मग कृष्णाबद्दल अवघ्या गवळणी गाराने देऊ लागलेले आहेत. त्याच्याबद्दल तक्रारी देऊ लागलेले आहेत. यशोदेला ते सहन होईना आणि म्हणून यशोदेने कृष्णाला सांगितलं, कृष्णा आता ह्या कोड्या बास कर. नाही का, आता काहीतरी काम कर. पहिलं काम काय, तू धारा काढ म्हणजे. धारा काढणं काय सोपं म्हणजे, अवघ्या विश्वाची धार मी काढतो म्हणजे, गायांची धार म्हणजे सहज काढू म्हणजे. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी हातामध्ये बादली घेतली आणि धारा काढण्याकरिता निघाली. असंख्य गाया त्या ठिकाणी नंदाच्या गोठ्यामध्ये होत्या महाराज. आणि देव निघाले धार काढण्याकरिता. मोठ्या आविर्भावात यशोदेला सांगितलं, अगं अवघ्या विश्वाची धार मी काढतो, दुधाची काय आता आलो म्हणजे गायीची धार काढून. जाता 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 बाल्कनी मध्ये त्या ठिकाणी राधा दिसली. नुकती स्नान करून आलेली, केस वाढवत बसलेली. आणि भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी राधेला पाहिले आणि देव अवघ हरकून गेले. राधा पाहुनी हरी बैल दुवे नंदा घरी. त्या ठिकाणी राधेला पाहिलं आणि देव बावचळले महाराज. वेडा झाला वेडा झाला लांच्या वला दिसी. देव वेडे झाले. आणि यशोदा मैयाने मागून आवाज दिला, अरे कृष्णा कुठे पाहत चाललाय. देवाने अशी बातमी घेतली आणि असेच चालले. मागून यशोदेने त्या ठिकाणी आवाज दिला. कृष्णाने विचार केला, आता आपण कुठे बघत होतो हे यशोदेला कळता कामा नाही का. म्हणून पटकन त्या ठिकाणीच खाली बसले ते बैलाच्या खाली बसले. यशोदा पुन्हा त्या ठिकाणी मागून ओरडली, अरे कुठे बसला म्हणले, तो बैल आहे. नाही का, आता चूक कबूल करेल तो देव कुठला. नाही, तिथं माणसं चुका कबूल करा ना देव करेल होय. देव म्हणला, अगं आई ही नवीन मोठी खिलार गाय आहे म्हणजे ही कालच आपल्या कळपात त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. एकाच स्तनाची ही गाय आहे म्हणले, मोठं दूध देणारी आहे. यशोदा म्हणजे बघ तुझं काय असेल ते. आणि भगवंताने त्या ठिकाणी बैल दुबे नंदा घरी त्या ठिकाणी नंदीची धार काढली. पण महाराज एक सांगू का, भगवंताने नंदीची धार काढली, तो नंदी निदान जिवंत तरी होता. माझ्या तुकोबऱ्यांनी दगडी निर्जीव नंदी बैलाची धार काढली. विठ्ठल ते पूजले दूध नंदीचे काढले. धन्य तुकोबा समर्थ. अलंकार जगद्गुरु तुकोबऱ्यांचा असो. अशा नानाविध खोड्या भगवान परमात्म्याने कराव्यात. आणि शेवटी यशोदा म्हणजे असं कर म्हटले की धारा काढणे ठेव, तू म्हणजे आपला गाई राख. भगवंताने विचार केला, हेच मला पाहिजे नव्हतं म्हटले. अवघ्या आपल्या सौंगड्यांना भगवंतानी आवाहन केलं, चला वळू गाई, चला वळू गाई, चला वळू गाई, चला वळू गाई. बैसो देऊ एके ठाई, 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 बैसो देऊ एके ठाई. चला वळू गाई,
अवघ्या आपल्या सौंदर्याला त्या ठिकाणी आव्हान केलं. त्यामध्ये उद्धवाच्या रूपाने तुकोबरे होते. तुकोबरे म्हणले, देवा ठीक आहे, म्हणजे आम्ही गायी राखण्याकरिता तुझ्या सोबत येतो नाही असं नाही, परंतु आमची एक आट आहे. भगवान परमात्मा म्हणले, काय आट आहे? म्हणले, मनरूपी गायी तेवढी तू राखायची. भगवंताने गाया राखल्या आपल्या गोपाळांच्या समोर, त्या दश इंद्रिय स्वरूपी गायी राखल्या. गोपाळांनी आट घातली, तुका म्हणे तू एक राख म्हणे री, इतर त्या मी जाणो, मनरूपी तू गायी राख, सकळ इंद्रिया हे प्रधान. अवघ्या इंद्रियांमध्ये, अवघ्या गायांमध्ये ही मनोरूपी गायी प्रधान आहे, श्रेष्ठ आहे. ती एकदा तू सांभाळली की इतर त्या मी जाणो. नाही का, इतर गायांवर अंकुश ठेवणं सहज आहे, सोपं आहे, सुलभ आहे. त्या आम्ही जाणू. आणि भगवंतांनी ती विनंती मान्य केली आणि त्या ठिकाणी गोकुळातून वृंदावनाकडे कूच केलेली आहे, गोकुळातून बाहेर पडलेली आहे. जोपर्यंत या देहावर आपण उदार होत नाही, देहासंबंधी असणारी आसक्ती त्या ठिकाणी लोप पावत होत नाही, नाहीशी होत नाही, तोपर्यंत आपण प्रसादाचे अधिकारी ठरत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरांची प्रार्थना आहे, देवा ताईसा करी उपकार, देहाचा विसर काढी मज. नाही का, मग गायी राखण्याकरिता गोकुळातून बाहेर पडणे, वृंदावनाकडे जाणे म्हणजे या देहावर उदार होऊन त्या ठिकाणी भगवंताशी रथ होणे. नाही का, मग यमुनेच्या पवित्र काठावर कदंब वृक्षाच्या छायेमध्ये नाही का त्या ठिकाणी गायी चरायला सोडलेल्या आहेत आणि नाना प्रकारचं खेळाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. यमुने पाबळी मांडी, यमुने पाबळी खेळाचं आयोजन करा. भगवंतानी त्या ठिकाणी दोन संघ निर्माण केले, एक बलराम दादाचा संघ आणि भगवान श्रीकृष्णाचा संघ. भावाभावामध्ये दोन संघ तयार करणे ही परंपरा तेव्हापासून त्या ठिकाणी सुरू झाली. पुढे ऐका, दोन संघ त्या ठिकाणी केलेले आहेत, आपापले गडी वाटून घेतलेले आहेत आणि पुन्हा मध्ये खेळो एकाशी त्या ठिकाणी खेळाचं आयोजन केलेलं आहे. आता त्या दोन संघांमध्ये खेळ कोणते रंगलेले? पबजी, लुडो हे असले खेळ नव्हे महाराज. त्या ठिकाणी खेळ रंगलेले ते सवऱ्या पाट्या, चेंडू कडी नाही का, सूर पारंब्या नाही का, चिरघोडी, नाना प्रकारच्या हुतुतू असेल, हमामा असेल, नाना प्रकारच्या खेळाचं आयोजन त्या ठिकाणी यमुनेच्या काठावर महाराज. यम जिथं उन्हाव होत